नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे झणझणीत तरीवाली मिसळ। मी मिसळसाठी 150 ग्राम मटकी घेतलेली आहे आणि ती आपल्याला उकडून घ्यायची आहे। त्यासाठी मी एक पळी तेल टाकलेले आहे। आता त्याच्यामध्ये मोहरी टाकत आहे, त्याच्यानंतर जिरे टाकत आहे, कढीपत्ता टाकत आहे आणि आम्ही 5-6 लसणाच्या पाकळ्या कुटून घेतलेल्या आहे त्या पण टाकत आहे। अर्धा चमचा हळद टाकत आहे आणि ही 150 ग्राम मटकी टाकत आहे आणि ती चांगली हलवून घेत आहे। आता याच्यामध्ये मी 1 तांब्या पाणी टाकत आहे मटकी शिजण्यासाठी आणि चवीनुसार मीठ टाकत आहे। आपण कुकरची एकच शिट्टी होऊ देणार आहे, कारण त्याच्यामुळे चव खूप छान येते। चला तर आपण मग झाकण लावून घेऊया। आता आपली मटकी छान अशी शिजून झालेली आहे। आता आपल्याला खोबरं आणि कांदा भाजून घ्यायचा आहे। आता आपण कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहोत। मी अर्धी पळी तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा भाजून घेणार आहे आणि खोबरं पण भाजणार आहे। कांदा चांगला होऊ द्यायचा आहे। आता आपला कांदा लालसर झालेला आहे। आता त्यामध्ये मी खोबरं टाकत आहे। आपल्याला हे खोबरं सुद्धा याच्या सोबतच भाजून घ्यायचं आहे। हे छान भाजलं गेलेलं आहे, खोबरं पण भाजलं गेलेलं आहे। आता हे मिक्सरमध्ये मी सगळं टाकून घेणार आहे। आता आपण बारीक करण्यासाठी भाजलेला कांदा, खोबरं, आता आपण यामध्ये कढीपत्ता, लसणाच्या 10-12 पाकळ्या, अद्रकचे 7 तुकडे आणि टोमॅटो टाकून घेत आहे। आता आपण याला बारीक करून घेणार आहोत। आता आपण मिसळला फोडणी देणार आहोत। त्याच्यासाठी मी 4 पळ्या तेल टाकणार आहे। मी 4 पळ्या तेल टाकलेले आहे, जेणेकरून भाजीला छान अशी तरी यावी म्हणून। मोहरी 1 चमचा टाकते, जिरा 1 चमचा टाकते, कढीपत्ता टाकते। आता आपण वाटलेला मसाला हा टाकत आहे। कांदा, जिरं, टोमॅटो, लसूण, अद्रक ते चांगलं हलवू घ्यायचं आहे। 5 मिनिटं त्याला होऊ द्यायचे। तर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकत आहे, 1 चमचा तिखट टाकत आहे, काश्मीरी लाल मिरची तिखट 1 चमचा टाकत आहे, धने पावडर 1 चमचा टाकत आहे, हा घरगुती गरम मसाला 1 चमचा टाकत आहे। हलवून घेत आहे। आता याला छान प्रकारे हलवून घेत आहे। आता याच्यामध्ये कांदा लसूण मसाला मी 1 चमचा टाकत आहे, हा मिसळ मसाला 1 चमचा टाकत आहे। याला असं छान प्रकारे हलवून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी कसुरी मेथी टाकत आहे, जेणेकरून स्वाद छान येतो आणि थोडासा कोथिंबीर पण टाकत आहे, फोडणीमध्ये छान लागतो।
आता याला तेल सुटस तर थोडंसं हलवायचं आहे. आता याला छान अशी तरी आलेली आहे. त्यामध्ये आता आपण मटकी सोडूया. आता यामध्ये आपण मटकी उकळलेलं पाणी ते पण याच्यामध्ये टाकूया. आता याला छान हलवून घेऊया. आता यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे. 1 ग्लास टाकलेला आहे. आता याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. आपलं मीठ टाकायचं राहिलं होतं. आता आपण मीठ टाकून घेऊया. भाजीला छान तरी सुटलेली आहे. आता आपण या भाजीला छान अशी उकळी येऊ देऊया. आपली मिसळ छान अशी रेडी झालेली आहे आणि तरी पण खूप छान आलेली आहे. आपल्या मिसळला खूप छान असा सुगंध येत आहे. चला तर आता आपण मिसळ खायला घेऊया. चला तर आपण आता मिसळ सेट करूया. आपण ताटामध्ये पहिले फरसाण टाकून घेतलेला आहे. तो कोणत्याही किराणा दुकानामध्ये आपल्याला मिळून जाईल. आता आपण यावर मटकी सेट करून घेऊया. आता आपण यावर मस्तपैकी तरी सोडून घेऊया. आता आपण यावर मिसळचा रस्सा टाकून घेऊया. आता आपण यावर बारीक पिवळी शेव सोडून घेऊया. आता आपण यावर बारीक पिवळी शेव सोडून घेऊया. चला तर मग आपली मिसळ खाण्यासाठी आता रेडी झालेली आहे. चला तर आपण मिसळ खाऊया. आमची मिसळ अप्रतिम झालेली आहे. तुम्ही कधी बनवणार आहात?